नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 22 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक संगीत दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 21। स्पष्टीकरण: जागतिक संगीत दिन दरवर्षी जून 21 रोजी साजरा केला जातो। संगीत केवळ मनोरंजनच करत नाही तर ते एक प्रकारची थेरपी म्हणजेच मानसिक उपचार पद्धती देखील आहे, ज्यामुळे मन प्रसन्न आणि शांत होते। उद्देश आणि इतिहास: संगीताच्या याच उपयुक्ततेबद्दल आणि महत्त्वाविषयी लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक संगीत दिन साजरा केला जातो। वर्ष 1982 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता। प्रश्न 2, नुकतेच महाराष्ट्र सरकारने कोठे उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नागपूर। स्पष्टीकरण: महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये उच्च ऊर्जा वैद्यकीय सायक्लोट्रॉन प्रकल्पाच्या स्थापनेसाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत। या प्रकल्पाशी संबंधित मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत। उद्देश: मध्य भारतातील कर्करोगाचे निदान, संशोधन आणि उपचारांमध्ये सुधारणा करणे, तसेच PET-CT स्कॅनसाठी आवश्यक असलेल्या रेडिओआयसोटोपची स्थानिक उपलब्धता सुनिश्चित करणे। स्थान: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील भानसोली किन्ही येथे सुमारे 30 हेक्टर जमीन यासाठी मंजूर करण्यात आली आहे। खर्च आणि अंमलबजावणी: 300 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि उद्योग विभागाद्वारे 50-50 च्या प्रमाणात अर्थसहाय्य केले जाईल। हा प्रकल्प महाकेअरच्या माध्यमातून राबवला जाईल। महाराष्ट्र राज्याची माहिती: राजधानी मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा। आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली। भारताच्या महाराष्ट्र राज्यात इस्रायलसोबत झालेल्या करारानुसार पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चची निर्मिती केली जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिर्डीमध्ये तोफेचे गोळे तयार करणाऱ्या कारखान्याचे उद्घाटन केले। भारतात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत मोठ्या कारवाईनंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त घोषित करण्यात आला। प्रश्न 3, नुकतेच FATFचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, विवेक अग्रवाल। स्पष्टीकरण: वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यांची फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या नवीन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या जागतिक संस्थेमध्ये भारताला उपाध्यक्षपद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे। पदाचे महत्त्व: मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्याला आळा घालणाऱ्या या जागतिक संस्थेच्या कामकाजाला दिशा देण्यासाठी उपाध्यक्ष हे अध्यक्षांना मदत करतात। उत्तराधिकारी: ते युनायटेड किंगडमच्या जाइस थॉम्सन यांची जागा घेतील। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIAचे महानिरीक्षक म्हणून सुंदरराज पी यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष म्हणून सैबल चट्टोपाध्याय यांची नियुक्ती करण्यात आली। कामगार आकडेवारीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली। भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। रुद्र गौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताकमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली। प्रश्न 4, नुकतेच भारतीय तटरक्षक दलाने किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी गोव्यामध्ये कोणत्या स्वदेशी बनावटीच्या होवरक्राफ्टचा ताफ्यात समावेश केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, H-561। स्पष्टीकरण: भारतीय तटरक्षक दलाने किनारी सुरक्षा मजबूत करण्यासाठी गोव्यामध्ये स्वदेशी बनावटीचे एअर कुशन व्हेइकल म्हणजेच होवरक्राफ्ट H-561 आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे। या होवरक्राफ्टबद्दल काही मुख्य मुद्दे: निर्माता: हा 387 कोटी रुपयांच्या करारांतर्गत 6 होवरक्राफ्टच्या मालिकेतील पहिले वाहन आहे, ज्याची निर्मिती गोव्यातील रस्साईन येथील चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे। क्षमता: हे एक उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर चालणारे वाहन आहे, जे पाणी, उथळ भाग, चिखल आणि वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर अत्यंत वेगाने धावण्यास सक्षम आहे।
उद्देश: हे भारताची किनारी गस्त, शोध व बचाव मोहीम आणि देखरेख अत्यंत प्रभावी करेल. प्रश्न 5. नुकतेच जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत कोणत्या भारतीय शहराला 18वे स्थान मिळाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी. जयपूर. स्पष्टीकरण: नुकतेच जगातील सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत जयपूरला 18वे स्थान मिळाले आहे. आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा, पारंपरिक कला आणि चैतन्यमय सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे गुलाबी शहर या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवणारे भारतातील एकमेव शहर आहे. रँकिंग एजन्सी ही जागतिक यादी लंडन येथील आंतरराष्ट्रीय मासिक टाइम आउटद्वारे प्रसिद्ध केली जाते. अव्वल शहरे या यादीत लंडन पहिल्या क्रमांकावर आहे, तर त्यानंतर पॅरिस आणि न्यूयॉर्कचा क्रमांक लागतो. मूल्यमापनाचा आधार ही रँकिंग शहरांमधील कलाविषयक उपक्रम, संग्रह मंदिरे, ऐतिहासिक महत्त्व आणि स्थानिक सण उत्सव यांवर आधारित तयार केली गेली आहे. प्रश्न 6. नुकतेच रॉबर्ट एफ थुरमन यांचे निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. लेखक. स्पष्टीकरण: रॉबर्ट एफ थुरमन हे तिबेटी बौद्ध धर्माचे प्रख्यात अमेरिकन अभ्यासक, लेखक, प्राध्यापक आणि दलाई लामा यांचे निकटवर्तीय विश्वासू सहकारी होते. 16 जून 2026 रोजी वयाच्या 84व्या वर्षी वुडस्टॉक, न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले. सन्मान: बौद्ध धर्म आणि तिबेटी संस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 2020 मध्ये प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. प्रश्न 7. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने नवी दिल्लीत चौथी सायबर वार्ता आयोजित केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नेदरलँड्स. स्पष्टीकरण: नवी दिल्लीत चौथ्या भारत नेदरलँड्स सायबर संवादाचे आयोजन करण्यात आले. या चौथ्या सायबर वार्तेमध्ये दोन्ही देशांनी बदलत्या सायबर धोक्यांचे स्वरूप, राष्ट्रीय धोरणे आणि रणनीती, डेटा सुरक्षा, आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी आणि कायदेशीर अंमलबजावणी या विषयांवर विचारांची देवाणघेवाण केली. नेदरलँड्स देशाची माहिती. राजधानी ॲम्स्टरडॅम. चलन युरो. पंतप्रधान रॉब जेटन. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या देशात सप्टेंबर 2026 मध्ये पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. फ्रान्स. स्पष्टीकरण: सप्टेंबर 2026 मध्ये फ्रान्समध्ये पहिल्या पारंपरिक हिंदू मंदिराचे उद्घाटन केले जाईल. भारतातून नेलेल्या नक्षीदार दगडांनी उभारलेल्या या भव्य मंदिराचे उद्घाटन सोहळा 15 दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक उत्सवासह आयोजित केले जातील. फ्रान्स देशाची माहिती. राजधानी पॅरिस. चलन युरो. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन. आता पाहू फ्रान्सशी संबंधित इतर चालू घडामोडी. 52व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन फ्रान्समध्ये केले जाईल. वन हेल्थ समिट 2026 चे आयोजन फ्रान्समध्ये करण्यात आले. फ्रान्सने 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी विधेयक मंजूर केले. फ्रान्समध्ये जन्माच्या प्रमाणापेक्षा मृत्यूदर जास्त नोंदवला गेला. इंडियन ऑप्टेल लिमिटेडने फ्रान्सच्या साफ्रान इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स कंपनीसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. फ्रान्सचा फुटबॉलपटू सॅम्युअल उमटिटी याने वयाच्या 31व्या वर्षी फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. प्रश्न 9. नुकतीच 26वी सिनियर आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 कोठे सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण: 26वी सिनियर आशियाई तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 नवी दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम येथे सुरू झाली आहे. हे भव्य आयोजन 19 ते 24 जून 2026 दरम्यान केले जात आहे. भारत पहिल्यांदाच आशियाई स्तरावरील सिनियर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. भारतीय संघाचे नेतृत्व स्टार तलवारबाज आणि ऑलिम्पियन सी. भवानी देवी करत आहे. प्रश्न 10. नुकतीच जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अव्वल 20 पेटेंट रँकिंगमध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. जिओ. स्पष्टीकरण: जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या नवीनतम पेटेंट सहकार्य करार रँकिंगमध्ये समाविष्ट होणारी जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड ही एकमेव भारतीय कंपनी ठरली आहे. या कंपनीने वर्षभरात 320 स्थानांची मोठी झेप घेत जागतिक स्तरावर 20वे स्थान मिळवले आहे. प्रश्न 11. नुकतेच M&A एबॉट कंपनीच्या सहकार्याने देशात जनजागृती वाढवण्यासाठी जून 21 हा कोणता दिवस म्हणून घोषित केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. व्हिटॅमिन डी दिवस. स्पष्टीकरण:
इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणजेच IMA एबॉट कंपनीसोबत मिळून देशात जनजागृती वाढवण्यासाठी जून 21 हा दिवस भारताचा व्हिटॅमिन डी दिवस म्हणून घोषित केला आहे. प्रश्न 12. नुकतेच सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. राहुल वत्स. स्पष्टीकरण. सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष राहुल वत्स बनले आहेत. ते भारती एअरटेलचे समूह प्रमुख नियामक अधिकारी आहेत. त्यांनी वोडाफोन आयडियाच्या अभिजित किशोर यांची जागा घेतली आहे. यासोबतच रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे मुख्य नियामक अधिकारी डॉक्टर रवी पी गांधी यांची या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकताच भारतातील सर्वात उंच पवन टर्बाइन कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रोजेक्ट गंगा सुरू केला. भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर पोर्ट म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट घोषित करण्यात आले. उत्तर प्रदेशमधील 6 ताल सरोवराला भारताचे 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक बाजार बनला आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये आयसलंड अव्वल स्थानी राहिला. उत्तर प्रदेशच्या लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली. किर्गिझस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड करण्यात आली. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल यंत्रणा सुरू करण्यात आली. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला. पिचब्लॅक 2026 लष्करी सराव ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केला जाईल. झारखंडच्या जापतिया चित्रकलेला GI टॅग मिळाला. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल माशांचे स्मशान शोधले. प्रतिष्ठित रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय ठरले आहेत. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर बनले आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली. तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.